नमस्ते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हे जे क्वेश्चन्स ते दिले आहे मी, जे MCQ आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. तर चला पहिला प्रश्न बघूया आपण. सिंधू संस्कृतीतील बंदर कोणते? तर सिंधू संस्कृतीतील बंदर आहे लोथल. गायत्री मंत्र कोणत्या वेदात आहे? ऋग्वेदमध्ये. तिसरा प्रश्न बघूया. महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होत? तर 24वे तीर्थकर होत. बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? बुद्धांना बौद्धगया इथे ज्ञानप्राप्ती झाली. पाचवा प्रश्न आहे. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? चंद्रगुप्त मौर्य आहे. अर्थशास्त्र ग्रंथाचे लेखक कोण? तर अर्थशास्त्र ग्रंथाचे लेखक जे आहे ते चाणक्य आहे. कलिंग युद्ध कोणत्या राजाने लढले? तर कलिंग युद्ध जे आहे ते अशोक यांनी लढले. भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात? तर समुद्रगुप्तांना म्हणतात. गुप्तकालाला काय म्हणतात? तर स्वर्णयुग म्हणतात. हर्षचरित कोणी लिहिला? हर्षचरित बामभट्ट यांनी लिहिला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर 1674ला झाला. नंतरचा प्रश्न बघूया. अष्टप्रधान मंडळातील अमात्याचे कार्य काय? तर अर्थव्यवस्था बघणे हे अमात्याचे कार्य आहे. नंतरचा प्रश्न बघूया. पुरंदरचा तह कधी झाला? तर पुरंदरचा तह कधी झाला? 1665ला. नंतरचा प्रश्न. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर राजगड होती. दुसरी कोणती होती? रायगड. सुरतची पहिली लूट कधी झाली? तर 1664ला झाली. आणि दुसरी कधी झाली? 1670ला. भारत छोडो आंदोलन कधी झालं? 1942ला झालं. असहकार आंदोलन कोणी सुरू केलं? महात्मा गांधी यांनी. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर 1919ला. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 15 ऑगस्ट 1947. घटना कधी लागू झाली? तर 26 जानेवारी 1950ला. नंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. पृथ्वीचा आकार कसा आहे? जिओइड आहे, म्हणजे चपटा आहे. ध्रुवाजवळ चपटा. पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी किती वेळात मारतात? तर 24 तासामध्ये. सूर्याचा सर्वात जवळचा जो ग्रह आहे तो बुध आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. उपराजधानी नागपूर. भारताचा दक्षिण टोक इंदिरा पॉईंट. जगातील सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर. सह्याद्री पर्वताला दुसरे नाव काय आहे? पश्चिम घाट आहे. कृष्णा नदीचा उगम कुठे झाला? कृष्णा नदीचा उगम जो झाला आहे तो झाला आहे महाबळेश्वर इथे झालेला आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला झालेला आहे. गोदावरी नदीचा उगम कुठे झालेला आहे? त्र्यंबकेश्वरला आहे. काळी माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? कापसासाठी. भारतातील सर्वात उंच शिखर कुठे आहे? केटू हा आहे उंच शिखर. मान्सून वारे कोणत्या दिशेने येतात? तर नैऋत्य दिशेने येतात. भारतातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे? थार आहे. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला असतो. राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर मोर आहे. राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. राज्यघटना केव्हा स्वीकारली? 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारली. आणि ती लागू कधी झाली? 26 जानेवारी 1950. मतदानाचे वय किती आहे? तर 18 वर्ष. लोकसभेचा कार्यकाल किती आहे? 5 वर्ष. राज्यघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहे? उपराष्ट्रपती. राष्ट्रपतीची निवड कोण करत असतो? निवडणूक मंडळ करत असतो. मूलभूत अधिकार किती आहे? 6 आहे. मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहे? तर 51A या कलमात आहे. सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? नवी दिल्लीला आहे. भारताची संसद किती आहे? तर 2 आहे. एक राज्यसभा, एक लोकसभा. पंचायती राज समिती ही कोणाची आहे? बलवंतराव मेहताची आहे पंचायत राज समिती. महाराष्ट्राचे पहिले राष्ट्रपती कोण? राजेंद्र प्रसाद. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी केली? 1993ला केली. भारतीय ध्वजाचा अशोक चक्रात किती आरे आहे? 24. भारताचे राष्ट्रीय
गीत वंदे मातरम, राष्ट्रीय गान जनगण मन, RBIची स्थापना 1935, संविधान दिन 26 नोव्हेंबर आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत तर सदस्यामधून निवडले जातात. सत्यमेव जयते कोणत्या उपनिषदातून घेतलेले आहे? मुंडकोपनिषद. मुंडकोपनिषदमधून सत्यमेव जयते घेतले आहे. तर हे MCQ जे आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा जो आहे तो त्यांना पण मिळेल आणि TETमध्ये ते पास होईल. आपल्या इतिहास नागरिकशास्त्र या विषयामध्ये ते पास व्हायला पाहिजे यासाठी. धन्यवाद.